दर्शको नमस्कार. मार्मी संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मी कट्ट्यावर पंढरपूर ते घुमान असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केलेले आमचे सन्मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री सुरेंद्र पिसे सर यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. पिसे सर, पंढरपूर ते घुमान हा 2500 किलोमीटरचा प्रवास, जवळपास 27-28 दिवस तुम्ही प्रवास केला. 23 दिवस. मग या प्रवासादरम्यान एखादी मान्यवर व्यक्ती कोण भेटली का की ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली, किंवा प्रवासादरम्यान असा काही प्रसंग झाला की जो तुमच्या मनावर कोरला गेला, अशी काही एखादी घटना घडली, मजेशीर असेल किंवा एखादी प्रेरणादायी घटना असेल तर ती घटना आम्हाला ऐकायला आवडेल. हां, ह्या प्रवासाच्या दरम्यान निसर्गाचा तर मला आनंद सहवास मिळाला. हे ते धार्मिक स्थळाचे पण मंदिराचे ते जाण्याचं मंदिराचं पण दर्शन घडलं. मग वेगवेगळ्या विशेष म्हणजे एक गोष्ट अशी की जे देशासाठी प्राण दिलेले, बरं, देशासाठी आपल्या जवानीमध्ये आपली हे केलेले ऐन तारुण्यामध्ये असे आपले शहीद भगतसिंग यांचं घर बघायला मला, त्यांचे घर प्रत्यक्षात पाहण्यास मला भाग्य लाभलं. जवळून पाहिलं म्हणजे जे ज्या ठिकाणी त्यांचं बालपण झालं, ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं ते घर तुम्ही पाहिलं. आणि ते ह्या प्रवासातील सगळ्यात अविस्मरणीय म्हणजे ह्या प्रवासातील फलित म्हणलं तरी चालेल. प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आम्हाला सुद्धा असा रोमांच होता. ज्या तरुणांचे आजोबांना विचारत होते की बाबा आजोबा तुम्ही हे काय पेरताय, तर ते आजोबा सांगणार मी गहू पेरतोय, हे पेरतोय. तर मग त्यांच्या बालपणीच वाटत होते आजोबा आपण जर बंदुकीच्या गोळ्या जर पेरल्या तर आपल्याला बंदुकी येतील का. म्हणजे देशाबद्दल किती प्रेम आहे आणि जी क्रांतिकारी विचार त्यांच्या लहानपणापासूनच होते. आणि अशा व्यक्तीचं बालपण जिथे गेलं किंवा राहिलं हे घर पाहणं म्हणजे सगळ्यात वाटलं. आणि त्याचबरोबर आपलं ज्यांनी जनरल डायरला इंग्लंडमध्ये जाऊन गोळ्या घातल्या, बरोबर, जालियनवाला हत्याकांड, तर ते त्यांना जे इंग्लंडमध्ये जाऊन गोळ्या घालणारे असे आपले शहीद उधम सिंग यांचं स्मारक बघायला मिळालं. आणि त्यांच्या नातूशी संवाद साधायचा व्यक्तिमत्वाशी तुमचा संवाद झाला. म्हणजे ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्या अशा दोन अविस्मरणीय प्रसंग. आणि आज सांगताना सुद्धा अंगावर म्हणजे हो, तर अशा व्यक्तींची ह्या प्रवासाच्या दरम्यान महान व्यक्तींचे हे पण किती मोठं तुमचं यश आहे, भाग्य आहे, यश आहे किती मोठं याच्यामध्ये. म्हणजे ह्या वारीतून मला ते मिळालेले हेच आहे. आणि ह्या त्यामुळे देशाबद्दलचं प्रेम अधिक वाढलं. आणि आपण काय तर देशासाठी करावं. ज्यावेळेस आपण अशा वास्तू किंवा व्यक्तींना भेटतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपोआप प्रोत्साहन येतं, प्रेरणा निर्माण होते. आणि परत सायकल मारण्याची परत स्फूर्ती अजून वाढली त्याच्यामुळे. जो मर्ग थोडाच फार येत होता तो सुद्धा गेला. म्हणजे तुम्ही पंढरपूर ते घुमान हा प्रवास करताना ह्या ज्या दोन घटना तुम्ही सांगितल्या की शहीद भगतसिंगांचं घर जवळून पाहायला मिळालं आणि उधम सिंग यांच्या नातूंशी तुम्हाला संपर्क करताना सुसंवाद साधताना खूप मोठी गोष्ट आहे. खूप आम्हाला सुद्धा खूप म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटला की आपल्या परिचयाचा माणूस जवळ जाऊन त्यांच्या कुठंतरी येतो किंवा असं होतं. त्याच्यामुळं म्हणजे आणि हे ह्या वारीचं फलितच मला काय हरकत नाही. म्हणजे आपण दोन गोष्टी झाल्या, म्हणजे तुमचं सायकल वारी पण झाली, वारकरी चांगल्या वास्तूला आणि देशप्रेम अधिक वृद्धिंगत झालं. म्हणजे देशासाठी आणखीन तरी काय हवा, जरी मी 62 असलो तरी देशासाठी प्रत्यक्षात जाऊन बॉर्डरवर जाऊन तुम्ही लढा असं नाही, परंतु देशासाठी जे काही आपल्याला चांगलं कार्य करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रातून आपल्याला कार्य करता येईल. आपल्या परिसरामध्ये खूप चांगलं काम करतो. निष्ठेने केले तर ती देशसेवा हा एक संदेश मला मिळाला आणि मी तरुणांना पण सांगेन.
खूप खूप छान, खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी, शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.